एकदा बोलायला चालू केलं की 10 मिनिटं तरी थांबत नाही. तर सर्वांचं या तोडकर परिवारामध्ये, तोडकर संजीवनी परिवारामध्ये स्वागत आहे. खरं तर दवाखाना किंवा दवाखान्यात स्वागत करत नाही आहे, माझ्या परिवारामध्ये स्वागत करतो. आणि आज आपल्याला एक विनंती करतो की औषधमुक्त होऊनच जगायचं. मला माहिती आहे प्रत्येकाला वाटतंय मला काय होऊ नये किंवा मला काय झालं तर काय, माझ्या मागच्यांचं काय, पुढच्यांचं काय, काळजी वाटते की नाही प्रत्येकाला. पण तुम्ही मग मेल्यानंतर काय पृथ्वी बंद पडणार नाही, ती फिरायची तशी फिरणार असेल. त्यात काही बदल होणार नाही. सूर्य उगवणार, मावळणार. फक्त आपण खरं सांगायचं तर जास्त विचार कसा असतोय कुटुंबियांचा, की मला काय झालं तर त्यांचं काय होणार. काय होत नाही, चालतंय, सगळं चालतंय. कितीतरी लोक असे आहेत ज्यांचे आई वडील जन्मताच मेलेले आहेत. ती मुलं सुद्धा खूप हुशार झालेली आहेत, पुढे जाऊन काहीतरी केलेलं आहे, चांगलं आहे. काही लोक घर सोडून जाऊन मोठी बनलेले आहेत. त्यातलाच एक मी आहे. 10वीची परीक्षा दिल्यानंतर घर सोडून गेलो, कुणालाही माहीत नव्हतं. आणि त्या काळी ते महाराज वगैरे जास्त चालायचे. मग एका महाराजांनी सांगितलं, 1-2 महाराजांनी सांगितलं की तो गेलाय आणि तो आता वरती जाऊन बसलाय, मेलाय म्हणून. आणि मी पहिली व्यक्ती, मला वाटते कुणी बघितलं असं नाही माहीत नाही, पण मी असा माणूस आहे की मी जिवंत असताना सगळी कामं करून ठेवलेली आहेत. म्हणजे फोटोला हार घालण्यापर्यंत, रडण्यापर्यंत. फक्त बॉडी सापडली नाही म्हणूनच आमच्या आजीला जरा वाटत होतं की नाही असं कुठलं तरी येणार 100%. आणि त्या आजीला वाटत होतं म्हणून कदाचित त्या एनर्जीने मी परत गेलो, नाहीतर माझं सगळं दिवस माती सगळं झालेलं आहे. आणि ही गोष्ट म्हणजे अशी वेगळी काही नाही, साहजिक आहे. त्यावेळेस महाराज वगैरे चालायचे, ते काय सापडणार नाही, तो गेलाय म्हणून सांगितल्यानंतर घरच्यांनी फोटोला हार लावले. तर आज मी कुठे आहे बघा. एक माणसाकडे चांगला विचार असेल तर माणूस चांगला होऊ शकतो. माझ्याकडे वाईट विचार असतात तर मीही कुठेतरी वाईट मार्गाला लागलो असतो आणि खरंच आज नसतो बरं का याच्या कारणात. कारण वाईटाचा शेवट हा वाईट होतो आणि तो लवकर होतो. सत्य हे शेवटपर्यंत चालतं. म्हणून सत्य बघायला शिकलो पाहिजे. खरं काय आहे ते, मला काय झालं तर माझ्या मागच्यांचं काय, पुढच्यांचं काय. खरं सांगायचं तर मागच्यांचा पुढच्यांचा विचार नसतो. माझ्या कुटुंबात कुणाला काय होऊ नये, कॅन्सर व्हावं असं कुटुंबात आपल्याला कुणाला वाटतंय का, तर स्वतःला कॅन्सर व्हावं असं कुणाला वाटतंय का? अजिबात नाही वाटत. त्याच्यापासून तेवढं लांब राहायला पाहिजे. बरं ठीक आहे, कॅन्सर राहू दे, किडनॅप जाऊ देत का, नको नको, ते तेवढं नको, बाकी काय पण नको. बरं ठीक आहे, HIV वगैरे नको नको, ते तर अजिबातच नको. म्हणजे आपली कारणं कशी असतात ना, दाढ दुखायला लागली नाही बाबा, ते काय एखादं पाय तुटल्याला परवडतंय, हात तुटल्याला परवडतंय, दाढ दुखलेली परवडत नाही. आणि बोटाला लागल्यानंतर तुटायचं राहू दे, ठेच लागली तर सगळं परवडतंय की ते बोटाला लागलेलं परवडत नाही. सगळं परवडतंय की बोटात नेमकं चालताना त्यालाच ठेच लागते. आणि होतंय की नाही? म्हणजे आपण बघा कसं असतो आणि त्यालाच ठेच लागते. ह्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? आपण म्हणतोय बोट आंधळं झालं. बोट आंधळं झालेलं नसतंय, आपण आंधळे झालेलो असतो. खरं सांगायचं, आपण आंधळे झालेलो असतो. एकदा दवाखान्यात गेला की दवाखाना पाठी लागलाच. म्हणजे त्या बोटासारखी तुमची अवस्था असते. एक बरं झालं की दुसरं, दुसरं बरं झालं की तिसरं. म्हणजे सारखं तुमच्या त्या बोटांना ठेचा लागत राहतात आणि तुमचं बोटमध्ये फुटत राहतं. मग त्याच्यासाठी आपण सावधगिरी वापरली पाहिजे का नको? आपण सावधान राहिलो पाहिजे का नाही? सावध व्हायला पाहिजे का नाही? होतोय आपण. कसं होतोय तुम्हाला सांगतो, बरोबर आहे दादा, कसं सावध होतोय तुम्हाला सांगतो. आपण सारखं जाऊन बॉडी चेकअप करतो, सारखं ते रिपोर्ट काढायचे, सारखं ती कागद आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. स्वतःवरती भरोसाच राहिला नाही माणसाचा. सगळा विश्वास आहे तो कागदावर. थोड्या दिवसांनी माणसं ती कागद खाऊन जगतात काय असं वाटायला लागलं. काय करायचं काय? म्हणजे कागदाला महत्व आहे, बरोबर आहे, पण कोणत्या कागदाला आणि किती? आपल्या शरीराचं काय आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्याला शंका नाही, जरा दुखतोय म्हणजे 100% काहीतरी आहे, जाऊन बघायचं. गॅस झालेला असला तरी ते आपण जाऊन बघतोच, अपचनाचा त्रास झाला तरी जाऊन बघतोच. पण आपल्याला नक्की कळते की अपचन, आपल्याला रात्री काय खाल्ल्यामुळे झालं ते सकाळी कळतंय पोट बिघडल्यानंतर.
पण ते आपण तिकडे विश्वास ठेवत नाही. जरा पुढे जास्त होण्यापेक्षा आत्ताच जाऊन बघावं असं वाटतं. आणि मग ह्याच्या नादात आपण एकदा जातो आणि काही गैरसमजात आपण फसत राहतो आणि फसता मग आपण आपलं आरोग्य आपल्या हाती न ठेवता आपण दुसऱ्याच्या हाती ठेवतो. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि थांबवलं पाहिजे. ते तुम्ही आम्ही थांबवू शकतो. मी एकटा काहीही करू शकत नाही, त्यात तुम्ही सगळेजण असायला पाहिजे. आणि आपण हे काम सगळ्यांनी मिळून केलं तर नक्कीच एक दिवस मला खात्री आहे की व्याधीमुक्त आजारमुक्त भारत व्हायला काही वेळ लागणार नाही. अहो साहजिक आहे, साहजिक आहे, वातावरणानुसार सर्दी खोकला ताप हे राहणारच ना, बरोबर आहे का नाही? ऋतू बदलला, वातावरण बदललं की आपल्याला सर्दी खोकला ताप हा होतोच होतो. त्यात वेगळं असं काय की पूर्वीपास चाललेलं आहे आणि ते कधीही पुन्हा कडून कायमस्वरूपी बरं होऊ शकत नाही. ऋतुमानानुसार जे येणारे आजार आहेत हे कायमस्वरूपी सुरू राहतात. खाण्यापिण्यातला बदल, अवेळी खाणं, जागरण, त्याच्यामुळे उष्णता पित्त होऊ शकतं, हाडांचे प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे. कारण खाणं पिणं व्यवस्थित नाही, आजकाल खातात कमी. कारण कसं आहे की सकस अन्न आज राहिलंच नाही. आम्ही शेवटची पिढी भाग्यवान आहे ज्यांनी खरंच कसदार अन्न खाल्लं. कसदार म्हणजे काय माहिती आहे का? स्वतः राबून शेतात कसून जमीन कसून त्याच्यात एक दमदारपणा निर्माण केलं, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण जे अन्न तयार केलं होतं, ज्याला कुठलं म्हणजे शेणखत वगैरे ह्याच्याशिवाय दुसरं खत नव्हतं तेव्हा, आणि ते आम्ही खाल्लंय म्हणून आज आम्ही चांगलं राहिलो. आत्ताचं जर बघितलं तर फास्ट फूड जंक फूड याच्यामुळं खरंच आजची पिढी खूप कमजोर बनते. बाथरूममध्ये पाय घसरून पडलं तरी त्यांची हाडं मोडतात. आम्ही झाडावरून पडलो तरी आमचं कधी काय मोडलं नाही, आणि मोडलं असलं तर आम्हाला माहित नाही, कारण मोडलं तरी सुद्धा आम्ही सरळ चालायचं. कारण घरात गेल्यावर आम्ही डोकं असायचं, घरात गेलं की बडवायची. त्यावेळेस मम्मी नव्हती जन्माला, त्यावेळेस आईने आजी असायची. आई कधी लाड करायची नाही. गुडघा फुटला तरी आम्ही त्याच्या माती लावून जायचं घरात पुढे म्हणून. आता बाळ पडतंय नंतर मी आई ओरडते अगोदर मम्मी, आणि किती काळजी घेऊ, लगेच दवाखाना. एवढं कुठं खर्चटलं असलं तर लगेच काय झालंय का भाऊ, हेर क्रॅक, अमुक क्रॅक, तमुक क्रॅक. अहो कशाचं क्रॅक? तुम्ही मला वाटतं आता ते बहुतेक क्रॅक झाला की काय माफ करा, पण ही परिस्थिती आज आहे हो. नाही खरं आहे, ही परिस्थिती आहे. आजची मुलं किती नाजूक आहेत, आणि ते चालताना आई अगोदर असं करत असते, मम्मी सॉरी आई माझ्या तोंडात येते, मम्मी येत नाही तर ती मम्मी असं करत असते. बाळ कुठं पडतंय का काय होतंय का, आणि त्याला प्रत्येक गोष्टीला भीती घालायची. ते पाळण्यात असलं हळूहळू हळू पडू दे, लागू दे, ते कठीण कधी होणार. जंगलात प्राणी पक्षी, जंगलातले प्राणी आपल्या पिलांना जन्म घालतात. कितीतरी धोके असतात त्यांना माहितीये का? कितीतरी त्या पिलांना मोठं होईपर्यंत खूप धोके असतात. म्हणून काय ते पिलं घालायची बंद करत नाही, ती काळजी घेतात. ती कुठं कुठल्या दवाखान्यात नेत नाही, ती केजीला नेऊन घालत नाही. अहो केजी म्हणून मला एक पहिलं वाटलं, केजी म्हणजे किलोवर मुलं घेतात की काय शाळेत. म्हणजे तुझं किती किलो वजन आहे तू पहिली, तू किती किलो वजन आहे तू दुसरी, असं काहीतरी मला वाटलं होतं. म्हणजे केजी काय भानगड आहे मला कळलंच नाही करतं. कारण आम्ही फक्त ती किलोच केजी बघितलं होतं. आमच्या वेळी नव्हतं. आमच्या वेळी डायरेक्ट न्यायचं, गुढीपाडव्याला नाव घालायचं आणि सगळ्यांची जन्मतारीख 1/6 ठरलेली आहे. 1/6 ठरलेली आहे तारीख. कागदोपत्री आज पण माझी तारीख 1/6च आहे. काय सांगायचं, बरोबर आहे ना? 1/6 गुढीपाडव्याला. ते पण आम्ही असं करत असं न्यायचं, असं करत नाही. कारण मास्तर होतं ते, म्हणजे मास्तराच्या मिशा बघूनच आम्हाला भीती वाटायची. त्यात अडक बिडकलं तर मारायचंच ठरेल. माशी जर अडकली तर आत्महत्या करायला गेल्यासारखं होत असेल, माशी गुदमरत असेल त्या. अशा मिशा असायच्या त्यावेळी मास्तरांच्या. धोतरवाले मास्तर एक आता आमच्या इथे एक मास्तर होते, ते तर असं चालायचे आणि आलं की लात घालायची, बाग करणं नाही, एक लाईन सोडून पलीकडच्या लाईन मध्ये पाडायचं डायरेक्ट. आता असले मास्तर राहिले नाही. मास्तर होते त्यावेळी मास्तरांना किंमत होती. गुरुजी झाल्यानंतर जर अशी लेवल आली कमी आली, आणि सर झाल्यानंतर मास्तरांची किंमत कमी झाली, आणि आता टीचर झाल्यानंतर तर कोण विचारतच नाही. टीचर
ते झाल्यानंतर सुद्धा काय आता कोणी विचारतच नाही असं झाले. आणि आता वेगळी परिस्थिती झाली. पहिले मास्तर लोक आम्हाला घरला न्यायला यायचे. एक दिवस जर नाही आलं तर मास्तर आमचे यायचे, आज का आला नाही वहिनी, काय झालंय म्हणून विचारलं यायचे. आता ती परिस्थिती राहिली नाही. आता आई वडिलांचा इंटरव्ह्यू घेतात आणि मग पोराला शाळेत घेतात. आई वडील तेवढी कॅपॅसिटीची आहे का बघतात, आई वडिलांची बुद्धी बघतात की मग पोराला घेतात. आमच्या वेळेस भांगलून टांगलून जी माणसं जायची त्यांना तर म्हणजे मग शिक्षणाचा अधिकारच राहिला नाही की त्यांच्या मुलांना. आजच्या येणं जर विचार केला तर हे सगळं जग बदलत चाललंय. आपल्यातही बदल घडायला हवा, पण योग्य गोष्टी, जसं योग्य कागदावरती विश्वास ठेवा तसा योग्य गोष्टीत बदल करा, ॲडव्हान्सचा वापर करा. पण आपल्या बुद्धीमध्ये जे आपले संस्कार आहेत, संस्कृती आहे, याच्यात काय बदल करू नका आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये, संस्कारामध्ये. कारण काय की भारताचे संस्कार आणि संस्कृती काय सांगते माहिती आहे का, सगळ्यात सक्षम आणि भक्कम पुरुष हा भारतात मध्येच मिळतो. दुसरे जगात कुठेही मिळत नाही. सगळे रोगी असतात असं माझ्या दृष्टीतून. कारण काय बघितलं तर एकदम पांढरेखट कोड झाल्यासारखे, किंबहुना कोड झालेलीच म्हणा, किंवा एकदम रस्त्यावर पडले डांबरावर तरी सुद्धा ओळखणार नाही असं असलं तर बाबा कोण कोण म्हणे पट्टे ओढले तर काय पांढरे कोण असं डांबरावरती, तेवढंच ते पांढरे असेल, नाही तर सगळे काळे काळे. पण जे योग्य पुरुष आहेत ते आपल्या भारतामध्ये मिळतात माझ्या नजरेत. आणि भारतातल्या स्त्रीसारखी सौंदर्यवती स्त्री जगात कुठेही नसेल. भारतात साडी नेसली जाते, संस्कार जपले जातात, पूजा अर्चा केली जाते. ऋषीमुनी आपल्याच भारतामध्ये जन्माला आले. अमेरिकेत कोण आला का एखादा असा शेती बांधला ज्यांनी झोपडीत राहून रिसर्च केला, आयुर्वेदाचा रिसर्च केला आहे का? आज आयुर्वेद सगळं जग मानतंय आणि आम्ही मात्र त्याच्यापासून लांब पडतोय. आम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, मिळतात निसर्गोपचारातून, आयुर्वेदातून इन्स्टंट रिझल्ट आहेत, पण आपल्याला ते माहीत नाही. आपण अंधारात आहोत. जसे गैरसमज पाहिजे, कोण जर आजारी पडले तर आपणच तिथे जाऊन गैरसमज पसरवतो. थोडक्यात आहे तो जा, नंतर वाढलं तर ते ऑपरेशन करायला लागेल, असं लागेल तसं लागेल, त्याच्या डोक्यात ऑपरेशनचं चाललंय. गुडघे दुखीचा त्रास सरासा झाला, त्याच्यावर सरळ चालणे हेच पर्याय आहे. किंवा हलवू नको, जास्त हालचाल करू नको गुडघ्यांची, नाहीतर ते नंतर बदलायला लागतात. ते तसं ठेवून त्याचा व्यायाम करणं. अहो व्यायामाशिवाय शरीर चांगलं राहत नाही हे आपल्याला माहिती असून आपण त्याचा व्यायाम करत नाही, घेत नाही. मग सरळ ठेवायचं, सरळ ठेवलं की नंतर मग असं चालायचं, काही उपयोग नाही. सत्य म्हणून सत्य बघायला शिका, खरं काय. तर खरंच ऋतुमानानुसार आजार बदलतात, खाण्यापिण्यानुसार हाडांचे प्रॉब्लेम राहतात आणि आत्ताच्या सध्याच्या विचारानुसार आपल्याला मानसिक ताणतणाव खूप आहे. पैसा, धावपळ, धगधग, ह्याच्यातून आज मानसिक ताणतणाव खूप वाढत चाललाय. मेंटली खरोखर सगळे सर्किट होत चालल्यासारखं, हळूहळू फ्युजा उडत चालल्यासारखे लोक वागायला लागलेले आहेत. कोणत्या गोष्टीवर कोण किती कसा रागवेल काय माहित नाही आपल्याला. चिडचिड वाढायला लागलेली आहे. माता भगिनींची तरी भीती पण वाढायला लागली आणि चिडचिड पण वाढायला लागली. कोणत्या गोष्टीचं माहीत नसते पण भीती मनात असते. अनावश्यक भीती, अनामिक भीती, म्हणजे काय झालं तर, कुणाला काय झालं तर, काय झालं कुणास ठाऊक, कसं झालं कुणास ठाऊक, हे सगळं त्या विचारात रात्र झोपायचं नाही आणि अजूनमध्ये विचारांमध्ये राहायचं. हे सगळं आपण बाजूला सरकवू शकतो. इतर प्राणी पक्षी खरं सांगायचं तर त्यांना बुद्धी कमी दिली परमेश्वरानं. खरोखर सांगायचं तर खूप मोठं चांगलं काम केलं. त्यात सगळ्यांनाच बुद्धी दिली असते की नाही, प्रत्येक म्हणजे आवडा सुद्धा असं फक्त डोकं खाचून बसला एकदा काय पोराचं काय करायचं, नोकरी कवा लागायची त्याला काय माहित नाही. चिमणीला सुद्धा अंड घातलं, पिल्ल्याला पंख आले, उडून गेलं की त्याचा विषय गेला. बघा आमचं तसं नाही. पहिलं आमचं काय असतंय, त्याचं कसं व्हायचं, शिक्षणाचं काय व्हायचं, घरात आलं की ती शाळेतनं मरून आलेलं असते, सगळं शिकून डोक्यात टेन्शन ठेवून घरात आलं की हे काय होमवर्क दिलाय, त्याला चहा तर पिऊ दे, त्याला काय खाऊ तरी दे, जा बाबा हातपाय धुवून. कारण त्याला बसमधून यायला 7 वाजतात, 5ला सुटलेलं असते. सगळीकडे ते टुबुक टाकत पोरे एक पाण्याच्या थेंबासारखं एक टाकत ते यायचं. 7 वाजता बाळ घालला येते. 7 वाजले की होमवर्क काय पहिला काढ,
त्याला वाटतंय पुरी घ्यावं पहिले तुझं नरडा आवळावं. जेवायचं खायचं राहिलं बाजूला, त्याची ताकद राहिली बाजूला, त्याला भक्कम करायचं राहिलं बाजूला. आम्ही काय करतो, लगेच ते घ्यायचं, त्याला लगेच चालूच यायचं, म्हणजे दप्तर काढायचं. शिका येत नाही, ह्याचं स्पेलिंग सांग, त्याचं स्पेलिंग सांग. तुला कुठं लहानपणी स्पेलिंग पाठवतं ते सांग. तू ABCD शिकायला येड्या वर्ष लावलं, 2 वर्ष लावलं, आणि त्याच्याकडनं 1-2 दिवसातली अपेक्षा करतात. त्यात आणि वर आणि काय नाही, एवढे मार्क पडले पाहिजेत, तेवढे मार्क पडले पाहिजेत. पाडतंय पण इकडून करा. बाकीचं जनरल नॉलेज काहीच नाही, व्यवहारिक ज्ञान काही राहत नाही. नुसतं काय रेस, चला पाहिजे एवढी टक्के पाहिजेत, तेवढी टक्के पाहिजेत, आणि नंतर ते घरात बसते. काय नाही, आजपर्यंत जेवढे शिकले इतिहास साक्षी आहे, त्यांनी नोकऱ्या केल्या. कमी शिकलेल्यांनी शाळा संस्था काढली. खरं आपण बऱ्याच व्यावसायिकांचं बघतोय. आमच्या इकडे बापू जाधव म्हणून होते, अंगठा बापू, पण आज फॉरेन कंट्रीजमध्ये फॅसिलिटीज देतात. त्यांच्या फॅक्टरीमध्ये सरोज आयर्न म्हणून खूप मोठी फॅक्टरी आहे त्यांची, बरीच युनिट आहे. त्या माणसानं शून्यातून पुढे आला, तर शिक्षण काय नव्हतं, पण त्याचं करिअर नाही का घडलं. त्याच्यासाठी प्रेशरच टाकायला पाहिजे का आपल्या पाल्यावर? काय करायला पाहिजे? विचार करा, खरंच विचार करा. की साध्या साध्या गोष्टी असतात, साध्या साध्या गोष्टी असतात. हो, आपण सत्य बघायला शिकलो पाहिजे. तसंच आपल्या आजारांचं पण आहे. आजारांच्या बाबतीत सत्य बघा, स्वतःच्या शरीरावर भरोसा ठेवा, त्याला थोडं कामात ठेवा. बघा, कामात असतात ना, त्यांना आजार बिजार काही सुचत नसतात, डोक्यातच येत नसतात, कारण लक्ष तिकडं असते. आणि ज्यांचं लक्ष आजाराकडे आहे ना, घरात गेलं ना, आजाराकडे लक्ष गेलं ना, की 100% त्यांना आजार काय सोडत नाही, कारण तेच डोक्यात असतं आणि त्यातच प्रगती होत राहते. आजारात प्रगती. मग एक पुस्तक आहे, आजार विकणे आहेत म्हणून, ते वाचला तर आयुष्यात कधी दवाखाना लागणार नाही, आयुष्यात. तर ते अशी पुस्तकं वाचा, निसर्गावरची वाचा, आयुर्वेदावरची पुस्तकं वाचा. आपले संस्कार संस्कृती जपावं. व्हॉट्सअपवर उगाच आपलं तिकडे गेलं तर जाते की व्हॉट्सअपवर बघत बसले असं, मेल टाक, कुठं हे टाक, तिथं जाऊन मेल फिमेल सगळं टाकत बसते का? असं काय गरज आहे? बाहेरून काम करा. मग ते पोटा साफ होत नाही म्हणून बसायचं, उष्णतेचा त्रास आहे, मुळव्याध आहे. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे जाते मुळव्याध? वाघ रोज मटण खातो, त्याला बरं उष्णता होत नाही, त्याला बरं मुळव्याध होत नाही. तो रोज पळतो, चालतो, सगळं करतो. आमचं खायचं आणि बसायचं गादीवर, खुर्चीवर, आणि ते त्याच्यात तोंड घालायचं आणि बघायचं, टाकटूक टाकटूक टाकटूक, काय उपयोग नाही. म्हणून विनंती आहे, स्वतःच्या शरीराचं, स्वतःच्या मनाचं, आणि मनापेक्षा तुमच्या आत्म्याचं तुम्ही ऐकायला जाऊ. आत्मा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. मेलं तर चालेल, पण औषध खायचं नाही असं करा. मेलं तर चालेल, उद्या मारायचं ते आज मरू. पत्ते पाणी पाहतात, डाळ खायची नाही, गुळ खायचं नाही, मग खातोच काय, जगतोच ह्याच्याला, मर की चाट दिशी. चाट दिशी असल्याने मरून जावं बघा. खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, मी डाएटवर आहे. अरे डाएटवर आहेस तू, लेका शरीर कमजोर करायला लागला, तुला डाएटचा फायदा नाही. तुला ताकद आहे का तशी डाएट करून? ताकद संपली सगळी. आणि मग काय, नाही मी डाएटवरती आहे, जरा असं नुसतं विकनेस आहे, बाकी काय नाही. अरे जरासा विकनेस काय, पायऱ्या 3 चढतोस नाही असं करतोस, तुला काय विकनेस नाही, तुला रोग झाला असेल मोठा. कशाला डाएट? हो बा, मला एक माहिती आहे बघा, खाण्यापिण्यात पत्ते पाळायचं नाही आणि व्यायाम करायला हायगे करायचं बस. शरीराला पीळ पडला की तुम्ही लोखंडाचे चणे खाली तरी पचले पाहिजेत, असं मला माझी आजी सांगायची. बा लोखंडाचे चणे खाल्लेस तरी ते पचवायची ताकद पाहिजे तुझ्याकडे, तेवढा तुझ्याकडे व्यायाम पाहिजे. आम्ही शेतात काम करताना आम्ही लय वैतागायचो, लय मला जे व्यायाम लय मोठा बा शेतात काम करायचा. आज वाटतंय जाऊन खोरं घ्यावं, टिकावं, बघा का सगळं शेत उकरून टाकावं. त्यावेळेस वाईट वाटत होतं, राग येत होता, काय म्हातारी सारखं साधारण दादा शेतात काम लावते आम्हाला, अभ्यास करायचा तर हा शिकून कुठे मास्तर व्हायचं, अशी शेवटी शेतीच करायचं असं म्हणायचं. शिकून मास्तर व्हायचं नाही तुला, ये आजी म्हणायची, शेतात काम कर पहिलं मास्तर लोक आम्हाला शेतात बोलवायला यायचे. तेव्हा तिथं म्हणायचे, मास्तर आज काम आहेत, पण ते पण हात जोडून बोलायचे, लक्षात घ्या.
त्यावेळेस मास्तर लोक पण समजून बर कारण 2 दिवसानं पाठवून द्यायचं, कामं झाली की त्याला थांबवायचं नाही बघा. 2 दिवसानंतर मास्तर घरी यायचे सकाळी. झाली का कामं, चला आता मेंढरं हाकल्यासारखं हाकून न्यायचे मास्तर. आणि त्यावेळेस होतं चांगलं होतं तसं, आत्ताच्या सारखं नाही. आणि त्यावेळेस ना ते कंपास आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं, ते पण पहिली दुसरी 7वीच्यात नाहीच हो, 7वीपर्यंत कंपास विंपास माहीत नाही. त्यानंतर जे मिळालं कंपास ते कशासाठी आहे ते आजही मी विचार करतो, कशासाठी दिलं मला सांगा. ते 2 टोकाचं असते, त्याचा काय उपयोग आपल्याला माहिती होतं. आम्ही शेतात चालताना पायात काटे लागले ना, त्या 2 टोकाचे काटं काढायचं पायात, टोकरं बसायचे नाही. आम्हाला वाटायचं काटं काढा दिलं. त्यातलं ते एक तेवढं माहिती असायचं, तो 90 अंशाचा 2 काटाटोर. ते गोल कशासाठी दिलं तर काय नाही, बरोबर आहे ना. आणि आजपर्यंत सगळ्यांनी आठवा की त्यातलं सगळंच्या सगळं साहित्य तुमच्याकडे शेवटपर्यंत राहिलं का. त्यातली पट्टी जायची, पट्टी म्हणजे त्यावेळेस कुणाकडे तरी असायची, कंपास कुणाकडे जरा मागितली की तिकडंच ते मग फिरून येतोपर्यंत महिना जायचं, महिन्यानं ओळखायचं, त्याच्यावर नाव लिहून ठेवायचं, पुरून ठेवायचं. आणि ते मग महिन्यानं बघ नाव आहे माझ्या एक पट्टी म्हणून महिना लागायचं फिरून यायला. त्यातली बरंच साहित्य असं होतं. खोड रबर तरी आम्हाला कधी गावलाच नाही. तो खोड रबर होता, त्याच्यातला तो इरेझर कधी आम्हाला सापडलाच नाही. अशा सगळ्या गोष्टी. आपण ते जीवन खरंच सुखी होतो, मजा होती. पडलो काय झालो तरी घरात पळून म्हणून यायचं, जेवायचं. माकडाला सुद्धा लाज वाटेल एवढे आंबे खायचे आम्ही चुरून गावात जाऊन. सगळ्यांच्या आंब्यावरती जायचं, चढायचं, कोण खाली पडायचं, कोण फांदी मोडायची, काय व्हायचं. जांभळांचा प्रकार तसाच, आंब्यांचा प्रकार तसाच. सीझनला जी फळं येतील ते जाऊन खायची. तसं बाबळीचे काटे लागायचे, ते वेळूचे काटे लागायचे पायामध्ये. वेळूचा जर काटा लागला, बांबू असतो ना मोठा, तर त्याचा जर काटा लागला तर 3 दिवस ताप यायचा. पण ते दाखवायचं नाही घरात, कारण खेळायला सोडणार नाही परत मित्रांच्या मध्ये. आणि खेळणं म्हणजे काय दुसरं काही नाही बघा, माती खाण्यापलीकडे दुसरं काहीच नव्हतं. मग धुळला एवढा असायचा, त्या धुळीनं सगळं हे असायचं. नुसतं असं नाही, असं केलं की मातीच पडायची, नंतर शेंबूड पडायचा. नाही खरं आहे, केलं की सगळं. कारण आम्ही लहानपण तेच बघितलं. एक बस यायची, एक बस, आणि ते बघायला आम्ही सकाळपासून असं बसलेलं असायचं रस्त्याच्या कडेला. आली की दांगा करायचा. एक बस यायची, तिची वाट बघत, त्याला बैल नाही काय कसं चालत असेल, कोण वडत असेल. मग ते पुढे ड्रायव्हर दिसायचा, कसली ताकद आहे, एवढं मोठं वडत. आम्हाला वाटत ड्रायव्हर गाडी वडतो. आणि आमची चर्चा त्याच्यावर. द्राक्षे चुकून जर आमची आजी कधी जर गेली, पणजी जायची आमची कोल्हापूरला, तर पणजी गेली कधी चुकून, एक पेढा. आणि त्यावेळेस द्राक्ष म्हणजे खूपच हे असायचं, ते द्राक्ष मिळायचे. आणताना एवढंच आणायचं द्राक्ष, आणि ते एकच द्राक्ष द्यायचं, 1 किंवा 2 द्राक्ष हातावर ठेवायचं. त्याचं ते घरात खायचं नाही, गल्लीत जायचं, सगळ्या पोरांच्या समोर जायचं, त्याची साल काढत बसायचं, जरा खायचं. बाकीची पोरं अशी बसून भूक लागत असेल नाही, कशाला लागत असतील की तुझं झाड कसलं असेल, आमच्या इकडे बरं डोंगरात नाही. अशी सगळी चर्चा असायची त्यावेळेस त्याची. पणजी आमची पेढा घेऊन यायची, चुळी असायची, एकच पेढा घेऊन यायची. तो पेढा इथं ठेवलेला असायचा तिनं. कोल्हापुरातून 12 किलोमीटर आमचं गाव, ती चालत आली असेल घामानं. तो पेढा खारट, त्याचं सांगायला सत्य त्याची चव सांगायची गरज नाही, तुम्ही समजून जावा तिची चव काय असेल. आणि तो तिथं निम्मा चिकटल्यावर तो काढून द्यायचा असा, आणि हे घे आता तो पेढा आम्ही खायला, तसला पेढा. म्हणजे हे आमचं लहानपण होतं, आम्ही जगतो खरं तर. आत्ताची मुलं, आत्ताची मम्मी काय करते, 3 वेळा जेव्हा हात धुवायला होतो. आम्ही सगळ्या गावातनं खेळून यायचं. आणि त्यावेळेस आत्ताचं खुर्चीवाली संडासं नव्हती बरं का, त्या मर्यादा घेऊन पाहते. तिकीट आल्यावर हात धुणे भानगड नाही, त्याच हाताने सगळे माती कालवायची, खेळायचं.
कुठं काय ती विटी दांडू असायचं, विटी कुठेही घाणीत गेली तर ती काढायची, तशीच पाण्यात धुवायची नसती, चला आणि बघा त्याच हाताने जेवायला बसायचं. हा दोन्ही प्रकार माहितीच नव्हतं, तरी आम्हाला कधी काय रोग झाला नाही. तर त्यावेळेस काय होतं असं वेगळं, त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की आजार काय आहेत, रिपोर्ट काय आहेत, आणि रिपोर्टवरती आयुष्याचा इस्कोट काय आहे ते आम्हाला माहिती. खरं सांगायचं म्हणजे रिपोर्ट वाईट आहेत असं नाही, तपासलं पाहिजे, चेक केलं पाहिजे, पण कधी काय कसं हे आपण ठरवलं पाहिजे. किरकोळ गोष्टीसाठी नको, त्यासाठी घरगुती उपचार करत राहा, हसत खेळत राहा. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो आपण, पण ते हसत खेळत राहू. दवाखान्यात जाऊन आहे का या गोष्टी सांगा? दवाखान्यात जाऊन फक्त काढून घ्या, औषधं खावा, हे करा ते करा. पूर्वी कुठं होते, झाडावून पडल्यानंतर पाय जरी मोडला तरी तो आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं क्लिअर करायचे ना तेव्हाची लोक. घरगुती उपचारातून खूप लोक, साप चावल्यानंतर बरे व्हायचे ना लोक, साप चावल्यानंतर लोक बरे व्हायचे. आज मोठमोठे डॉक्टर लोक, मोठमोठी म्हणजे फिल्म स्टार असो किंवा मोठमोठे बिझनेसमॅन्स असो, सगळे बिझनेसमॅन सुद्धा आज पुन्हा आयुर्वेदाकडे वळायला लागले. कारण कोरोनानं दाखवून दिले की आयुर्वेदाशिवाय आपल्याला पर्याय नाही, सगळ्या जगानं मान्य केलंय. आणि हा आयुर्वेद आपल्या भारताचा आहे, हा निसर्ग उपचार आपल्या भारताचा आहे, आणि आपण त्याच्यापासून लाभ पडायला लागलो. हे दुर्दैव नाही का? म्हणून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की तुम्ही जगून बघा, तुम्ही औषधं आयुर्वेदिक घेऊन बघा, त्याच्यात सुद्धा इन्स्टंट रिझल्ट आहे. म्हणजे गैरसमज तुमच्या मनातले काढतो की आयुर्वेदिक औषधं जास्त दिवस खायला लागतात, मग लागू द्यात, पण साईड इफेक्ट आहे का? इन्स्टंट बरं करणार सुद्धा आयुर्वेदिक औषधं आलेले आहेत, आयुर्वेद सुधारला आहे, डेव्हलप झालाय, आहेत ना. इन्स्टंट बरं वाटणार सुद्धा मेडिसिन्स आलेले आहेत आयुर्वेदामध्ये, कळलं ते त्याच्यामध्ये. पण तुम्ही बीपी शुगरचे औषधं आयुष्यभर घेतात ते चालतं, ते नाही का आयुष्यभर घ्यायला लागेल. आयुर्वेदातून थोड्या दिवसानंतर ते कमी होऊ शकतं, पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आयुर्वेदिक घ्यायला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्याची चव गाडे पुढे नको वाटते म्हणतात. दारू पितात माणसं, तिची चव काय असते? साखर घालून देतात ते, बेकार चव. वास आला तरी बायका कशा करतात? सगळं बाई पित असते. खरं वास आला तर डोकं असं भुनभिन देत. असली औषधं, तसला काढा चालतो दुधाला, या काढ्यानं काय बिघडवलंय? पण ह्या चांगल्यासाठी आहे, तो वाईटासाठी समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. आणि आयुर्वेदिक जर बघितलं ना तर खरोखर नो साईड इफेक्ट. खूप गैरसमज आहे तुमच्यामध्ये, ते काढून टाका. आयुर्वेदिक घ्या, आयुर्वेदिक औषधं मिळत नाही म्हणताना तुम्ही घ्यायला चालू करा, तुम्हाला मिळायला चालू होईल. तुम्ही घेतच नाही तर मिळतील कशी, हा विचार करा. आपण आपल्या भारताचं सगळं घेतलं पाहिजे. बाहेरच्या देशात, माझ्याकडे 48 देशातून लोक येतात ट्रीटमेंटसाठी, 48 देशात. तिकडं फार महत्व आहे. मला तिकडं म्हणतात तुम्ही चला तिकडं, किती पैसे पाहिजे सांगा. अरे येड्या, पैसेच पाहिजे असते तर तू बोलवायची काय गरज असते? तू बोलवायच्या अगोदरच मी आलो असतो ना तिकडे. मला इथंच सेवा करायची. माझ्या देशात मला परमेश्वराने जन्माला घातले, मला इथल्याच लोकांची सेवा करायला लागली, आणि मला इथंच करायचं. दत्तगुरू महाराजांनी मला इथल्या लोकांच्या सेवेसाठी, नाही तर मग फॉरेनमध्ये नसताना जन्माला घातला, मला टाकला असता की तिकडं. मी पण मग याव चाव करत बसलो असतो नाही ना, नाही तर साक्षी करत बसलो असतो. स्वतःच बांगला बांधून त्याच्यासमोर गुरका म्हणून राहिला, वॉचमॅनगिरी करायला, तरी खडा एक वॉचमॅनगिरी करायला. लक्षात घ्या, आयुष्य सुंदर आहे, जरा जरासं डोक्यातून सगळं बाजून ठेवा. बघा, आपला परमेश्वरावरती किती विश्वास आहे नाही काय माहित नाही. मी म्हणतोय परमेश्वर नसेलही, कदाचित नसेल, पण मनात जर भावना आणल्या ना तर डोक्यात बघा शांततेचे विचार शांत होऊन जातात, आणि शांत झालं ना तोच खरा परमेश्वर मानू शकतो. आज निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, फुकट देतोय, परमेश्वर आहे ना. हे लक्षात घेतलं पाहिजे. इन्स्टंट रिझल्ट देणार आहे. दात दुखी, हिरड्या फुगलेल्या मिनिटात 5 मिनिटात बरं होतं, असे इलाज आहेत, करून बघा. जर तुम्हाला सगळ्याच इलाजांबद्दल मी बोलत असतो तर तुम्ही फक्त माझं ऐकाल आणि तुला जा.
तर ते जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ऐकायचं असेल तर मराठी वैद्य नावाचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. त्याच्यावरती तुम्हाला सगळे इलाज बघायला मिळतील. ते तुम्ही सर्च करा, ते बघावं. सबस्क्रायबर व्हावं असं वाटते, नाही झालं तरी ते बघत तरी चला, कम से कम त्याच्यावरती तुम्हाला मिळेल. सबस्क्रायबर झाला मग तुम्हाला काय पैसे मोजावे लागत नाही, त्याच्यावरती फ्रीमध्ये असतं. पण तुम्हाला त्याचे अपडेट मिळत राहतील, नवीन काय आलं त्याच्यावरती बघायला मिळेल. आणि त्याच्यापेक्षाही अजून तुम्हाला सांगतो तेही करा, पण वर्षातून एकदा तरी कम से कम आपल्या शरीराची शुद्धी करून घ्या. बॉडी सर्व्हिसिंग गरजेचं आहे. आपण गाडी घेतली तर गाडीचं सर्व्हिसिंग करतो, जिचं आयुष्य 15-20 वर्षाच्या पुढे नाही आहे. पण आपण बॉडीची काळजी करत नाही, ज्याचं आयुष्य 100 वर्षाचं. खूप मजबूत आहे शरीर, खूप मजबूत आहे, 100 वर्ष टिकते. पण ते चांगलं राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी आपण आपलं बॉडी सर्व्हिसिंग करायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण आरबट चरबट खातो, कळत न कळत आज बरंच काय काय खातो, आणि त्यातून बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं सगळी पोटामध्ये अडकून राहतात. आणि नंतर त्याचं रूपांतर ते म्हणजे मालावर, म्हणजे बद्धकोष्ठता ह्याच्यात होतं, पोटा साफ होत नाही, किंवा पोटावरती चरबी वाढायला लागते, उष्णता वाढायला लागते, पित्त वाढायला लागतं, आणि मग त्याच्यातून खरं सांगायचं तर आजार तयार व्हायला लागतात. तर हे कुठंतरी थांबण्यासाठी बघा, तुम्ही 3 प्रकारे ही शरीर शुद्धी करू शकता. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन 14,000 पासून पॅकेजेस आहेत. म्हणजे उलटी करून घेतात, बस्ती देतात, म्हणजे तिकडून स्वच्छ करतात, इकडून स्वच्छ करतात, आणि मग सगळं डोळ्याचे, कानाचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ऑइल घालून ते वेगवेगळे मसाज करतात. पाठीचा, पोटाचा वात वगैरे काढून देतात. बरोबर आहे सगळं. वर्षातून एकदा तर रिलॅक्स व्हावं. 14,000 रुपये जाऊ दे तिकडे, पण एकदा तर रिलॅक्स व्हावं, आहे की नाही? जर व्हायचं असेल तर तशा पद्धतीने होऊ शकता. अन्यथा आपल्याला घरच्या घरी जरी करायचं असेल तर 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक, तहान लागली ताक, काही जरी झालं तर ताक प्यायचं. फुल बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाते आतून, फुल बॉडी सर्व्हिसिंग. मसाज काय आपण कुठेही करून घेऊ शकतो, त्याला काय असं नाही, पण त्यातून तुम्हाला फुल बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाईल. म्हणजे किडनी क्लीन होऊन जाईल, लिव्हर क्लीन होऊन जाईल, सगळं व्यवस्थित राहील, पचनक्रिया व्यवस्थित चालेल. वर्षातून 3 दिवस द्यायचे आहेत आपल्याला, पण 3 दिवस घरातून बाहेर जायचं नाही, नाहीतर विकनेस आलेला असतो, थोडा घाबरायचं पण. आणि हेच जर नसेल, आपल्याला सगळी कामं करत जर समजा आपल्याला करायचं असेल, कुठलेही पथ्य पाणी न पाळता, तर ते सुजीवनी लिक्विड, शुद्ध संजीवन, किंवा आपल्याला हेल्थ संजीवनी म्हणून आहे, तर अशा प्रकारचे तुम्ही काही आहेत. 1260 रुपये किंमत आहे, पण 1260 रुपयेमध्ये वर्षभर परत मागं वळून बघायचं नाही. तुम्हाला कळेल पोटा साफ कसा होतो, काय होतं. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं सगळे निघून जातात. ब्लॅक अँड ब्राउनिश कलरचं मोशन येतं, आणि त्याच्यातून सगळं क्लीन होऊन जातं. उष्णता, पित्त सगळं निघून जातं. मग सारखं दवाखान्याकडे जायची गरज नाही, आणि जाऊ पण नाही असं मला वाटतं. हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो तुम्हाला, सारखं जाऊ नका, माझ्या पण येऊ नका. काय नाही आहे, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी स्वतः घ्या. आहार व्यवस्थित घ्या, काही खा तुम्ही, पथ्य पाणी न पाळता, पण ते पचलेला व्यायाम करा. आणि वर्षातून एकदा, जास्तीत जास्त 2 वेळा आपण सर्व्हिसिंग जर 6 महिन्यांपूर्वी घेतला तरी सुद्धा काय हरकत नाही. म्हणजे आत्ताच्या केमिकलयुक्त खाण्यामुळे जर बघितलं तर वर्षातून 2 वेळा करायला काय हरकत नाही. आपलं बॉडीचं सर्व्हिसिंग ते करत चला. आणि अजून जर सांगायचं झालं, जर तुम्हाला खरंच 2 दिवस निवांत राहायचं आहे, जगायचं आहे, तर कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावरती गगनबावडा या ठिकाणी तोडकर संजीवनीचं एक युनिट आहे, जिथं आजारी म्हणून यायचं नाही, फक्त रिलॅक्स व्हायला यायचं. 2 दिवस चुलीवरचं जेवण, तेही जुन्या पद्धतीचं. तांदूळ जर बघितला, पूर्वीचा तांदूळ तुम्हाला माहिती आहे, कुकरला शिजत नाही. तिथं आल्यावर तांदूळ तुम्हाला देतो, तांदूळ शिजायला किती शिट्ट्या द्यायला लागतात कुकरला? 3 शिट्ट्या. चला तुम्ही 10 शिट्ट्या द्यायच्या, 15 शिट्ट्या देऊन टाकायच्या. 15 शिट्ट्या देऊन जर ते तांदूळ शिजलं तर ताई तुम्हाला आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी जो काही खर्च तुम्ही करायचा, चला एक बहीण म्हणून तुमचा मी खर्च करायचा आयुष्यभर. कारण तुम्ही कुकरला ते शिजतच नाही, ते पण चुलीवर मात्र 10 मिनिटाच्यात शिजतं. टोटल नॅचरल. पण हे का नाही शिजत मग? कुकरला टोटल नॅचरल आहे ताई. नाही शिजतच नाही, पण चुलीवरती मात्र 10 मिनिटात शिजते. त्याची गंमत काय आहे, ते कसं आहे, का आहे, ते का शिजतं, जी सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळेल. नॅचरल मध्ये तुम्हाला भाकरी मिळेल, तिथं सगळ्या गोष्टी चुलीवरती. आदिवासी लोक खड्ड्यामध्ये जेवण शिजवून खातात,
तर ते तसं सुद्धा अन्न तुम्हाला तिथं मिळेल. खड्ड्यामध्ये शिजवून कसं खायचं, काय करायचं, आणि तुम्ही ते घरी खाऊ शकता, आणू शकता तिथून. विकायसाठी ठेवलेलं नाही, असं माफ करा, त्याच्यासाठी नाही. पण 2 दिवस मला वाटतंय आयुष्यात 2 दिवस तरी माणसाला रिलॅक्स व्हावं. फक्त एकच तिथे तुम्हाला पथ्य आहे, मोबाईलचा मात्र तिथं अजिबात तुम्हाला वापर करता येत नाही. मोबाईल नेहमी नाही. राहायला झोपडे आहेत जुन्या जमान्याच्या, ज्याच्यावरती विशिष्ट प्रकारचं गवत आहे की ज्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऊन लागत नाही किंवा तुम्हाला AC लावायची गरज लागत नाही, फॅन लावायची गरज लागत नाही. थंड वाटतं एकदम. सारवलेल्या भिंती, गाईच्या शेणामध्ये गोमूत्र घालून, तूप घालून सारवलेल्या भिंती, खाली जमीन सारवलेली आहे, फरशी नाही आहे तिथं. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं बऱ्यापैकी राहायला मिळेल. खेडेगावातली एक गल्लीच तयार केली, एकदम ब्लॅक अँड व्हाईट काळाच्या पण आधीची मला एक गल्ली तयार केली आहे, ज्या गल्लीमध्ये तुम्हाला राहायला मिळेल. जिथं दारात इकडं तिकडच्या दारातले कम्युनिकेशन होईल, बोलता येईल. कारण फोन नसल्यामुळं तुम्हाला बोलण्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर फोनवाल्यांचं मला रागच येतो. तोंड बंद करायचं, तोंडात ते साठवून ठेवायचं. काय काय लोक बघा की एक मेवणा माझा होता, आहे अजून गेला नाही. तेच होता, गेलोय मी, घरी गेलोय मी, आपला येऊन बसलो तरी बायको म्हणली, अहो साहेब आले नाही. कोण तोवर येतं पडले, इकडे बघतो. माझ्यासारखं माणूस घरी आला की 2 मिनिटं थांबवते, मला ऍक्शन करू. गेला, थुंकला नाही, काय कसं काय आलं म्हणजे तोंडात तुम्ही जगाला सांगतोय म्हणून तू काय घेऊन बसलाय. तर कोण आणून विचारताना पडलं सगळं सांगितलं. असला विषय नको. कॅन्सर वगैरे सांगून येत नाही बाबा. कुणी असू दे, कुठलाही पाहुणा आपल्याला सांगून येतो, पण आजार मात्र सांगून येत नाही. आणि त्याच्या पाठीमागे सर्वस्वी आपण जबाबदार असतो. आपल्या चुकांशिवाय आजार येत नाही. की काय पोट भरतं का ते तंबाखून, त्या गुटख्यातनं, माव्यानं. तर ते धरून धरून ज्यावेळेस तोंड उघडायचं बंद होतं की नाही, 2 बोटं जायचं बंद होतात, त्यावेळेस याला कळायला लागते. उघडणार कसं? साधारण कदा तू ह्या ओढूनच धरले, जाम होते. पुढे घे, नाही हलवलं की जाम होते. तसं हे पण जाम होते आणि मग 2 बोटं जात नाही, मग तिकट सण होत नाही. मग बस कॅन्सरची सुरुवात. मग तोडातोडी करायचं, उघडायचं. आज फ्रोजन शोल्डर होतं बऱ्याच लोकांना, व हात वरती जात नाही, खाली जात नाही, वापरच नाही त्याचा. पूर्वी कुठं होतं होई, पूर्वी लोक काम करायचे, होतं का? आता बिनकामाचं 2 किलोचं वजन उचलत नाही. कशाला तुम्हाला फ्रोजन शोल्डर होण्याचं काय? देवाने हे तुम्हाला वापरायसाठी दिले, तुम्ही वापरत नाही. त्याच्यासारखं वेगळं काय? तर ठीक आहे, चला, मी म्हटलं ना माझं खूप वेळ मी बोलत तसं खूप वेळ बोलतो मी. तर बघा, तुम्ही सगळ्यांना विनंती आहे की निरोगी राहा, आजारमुक्त राहा. मेन म्हणजे हसत खेळत राहा. हसण्याची कला माणसाला दिलेली आहे. रस्त्यावर 2 गाढवं चालले, ते हसत्यात कधी बघितले का कोणी? म्हणजे हसत नाही की कोण असतात? म्हणजे हसत नाही, ते गाढवच हसत नाही. आपल्याला कला दिली, हसा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एवढंच सांगतो. एकदाच जन्माला यायचं, एकदाच मरायचं. म्हणून हसत खेळत राहा. आयुष्यात आडी अडचणी ह्या चालणारच. आर्थिक टंचाई असो, कोणतंही टेन्शन असो, हे चालणार आणि हे राहणार. ते राजाला पण सुटलेलं नाही आणि भिकाऱ्याला पण सुटलेलं नाही, कुणालाही सुटलेलं नाही. पण ते जे कुणाला सुटलेलं नाही ते सोडवण्याच्या प्रयत्नात आपण सारखं मरून जातो. तर ते सोडवायचा प्रयत्न बंदच करा. काय व्हायचं ते उद्या, काय यायचं ते येऊ दे म्हणायचं, असंच खेळत जगायचं. असं जगा. आणि एकदा तरी कम से कम वर्षातून शरीर शुद्धी करा आणि त्या माझ्या गगनबावड्याच्या सेंटरला एकदा तरी भेट देऊन या, जाऊन या. निवांत जा, आजारी म्हणून जाऊ नका बरं का. इथं मसाज वगैरे सगळं आम्ही करतो, तुमचं रिलॅक्स करून देतो, बॉडी रिलॅक्स. म्हणजे आल्यानंतर सगळ्या तिथं ट्रीटमेंट्स करतो बॉडीच्या. म्हणजे मसाज वेगवेगळ्या पद्धतीने, ऑइल मसाज वगैरे करून एकदम रिलॅक्स. म्हणजे वाटणारच नाही की तुम्ही कुठं ट्रिपला आलाय किंवा कशाला आलाय. रिलॅक्स व्हायसाठी आयुष्याचा अर्थ कळून जाईल. 1-2 दिवसात, 3 दिवसात तुम्ही राहा. जर पाहिजे असेल तर इथं बुकिंग करू शकता तुम्ही. खर्चाचा विचार करू नका, कारण खर्च तिथं जास्त नाही. कारण हे प्रत्येकाला जर मी काय समाधान देऊ शकलो, वर्ल्ड इज गिव्ह अँड टेक पॉलिसी. जगाला जे द्याल ते तुम्हाला परत मिळते. मी जर तुम्हाला सुख म्हणजे समाधान नाही बरं, जास्त पैसे असणं, मर्सिडीज आहे, रिलॅक्स जातोय,
झोपायला गादी एवढी दांडी आहे पण याला कंबरदुखीचा त्रास आहे, काय उपयोग आहे त्याच्यावर झोपायला येत नाही. ते सुख नाही हो. बंगला मोठा आहे, सुख नाही ते. सुख कसं आहे, सुख कसं असायला पाहिजे, कारण सुखापेक्षा समाधान महत्वाचं आहे. समाधान पाहिजे आपल्याला, जे मिळाले त्यात खुश पाहिजे. गादी राहू दे, चटई आहे ना, चटईवर झोपून सुद्धा आपण खुश राहिलं पाहिजे. समाधान असेल तर आजार होत नाही, पण समाधानी राहा. 2 दिवस तिकडे जाऊन येऊ शकतात आणि कमी खर्चात तुम्हाला जर चांगली ट्रीटमेंट मिळेल, चांगलं जीवन जगता येईल आणि त्याचं जर बुकिंग हवं असेल तर इथून करू शकता तुम्ही. त्या पद्धतीने करा. 1-2दा जाऊन या सुट्टीमध्ये आणि निवांत राहा. फक्त फोन करून जावा. जायचं असेल डायरेक्ट जाऊ नका, नाहीतर मग तुम्हाला तिथं परत बंगल्यात राहावं लागेल. झोपडीत राहायला मिळणार नाही. तर झोपडीत राहायचं असेल नक्की फोन करायला जावा आणि वर्षातून एकदा शरीर शुद्धी करा. सगळ्यांना मी आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की आज येताना फक्त आपलं स्वतःचं बोला, इतरांची माहिती विचारू नका. कारण इतरांची माहिती जरी समजा तुम्ही आमच्या ते शेजारी कशाचे होते त्यांचं हे आहे काय असेल तर बाहेर येऊन तुम्ही विचारा. तिथं विचारून मी सांगून औषधं सांगितले किंवा काही उपचार सांगितले किती लक्षात राहणार आहे तुमच्या. त्याला पेपर पाहिजे आणि पेपर करण्यापेक्षा त्याला जर बघितलं तर लगेच लक्षात येतं. तर तुम्हाला बघितल्याबरोबर तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय. कारण पोट दुखायला तर पोट वाकडं होत नाही, तोंड वाकडं होतं. करतो की नाही आपण, होतंय का नाही? पोट दुखायला काय वाकडं होतंय, तोंड वाकडं होतंय का नाही? तसं तोंडावरून आम्ही वळतोय कोणाच्या घरात. मला बरेच जण म्हणतात तुम्ही काय भविष्य सांगता काय? नाही म्हणतं तेवढा लिंबू कापायला लागले अंगात तेवढे येत नाही, बाकी सगळे येते म्हणतं मला. तर असं आहे. म्हणून हसत खेळत जागा, आयुष्य काढू नका, तर जगलो पाहिजे. आणि आत येऊन फक्त आपलं बोला, पटपट पटपट ओळखायचं आणि आजपासून डोक्यातले सगळे आजार काढून टाका. शरीरातून काढायची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो, पण डोक्यातून तुमचे गेले पाहिजे. डोक्यातून काढा. मला काय झालं नाही म्हणजे आज इथं बाहेर पडताना तुम्ही व्याधीमुक्त झाला हे समजायचं आणि जायचं आणि भ्यायचं नाही. उद्या मारायचं ते आज मारायचं, पण विदाऊट मेडिसिन मारायचं. मला माहिती आहे विदाऊट मेडिसिन माणसं 100 वर्ष जगतात आणि मेडिसिन खाऊन 50-60 मध्ये गोल्ड गेलेली. तर ठीक आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू ऐकल्याबद्दल, मला सहन केल्याबद्दल. आणि सगळ्यांना विनंती करतो की हात जोडायचे. थांबा आत्ताच नाही, मी दाखवतो अगोदर. खूप लोकांना घाईटाच असतो गाडगा. हात जोडायचे असे, जितकं स्पीडनं वाजवत नाही तेवढ्या टाळ्या वाजवायच्या, फुल स्पीड एकदम. मी म्हटलं तर लोकांना घाईटाच जास्त सांगून सुद्धा आणि पुढे आहेच, दमच नाही जरा तर ऐकत नाही. असे हात म्हणजे परत रिपीट होते बघा. असे हात जोडायचे, जितकं फुल स्पीडने टाळ्या वाजवत आहे तितकं वाजवायच्या. नंतर मी सांगितलं की ज्यावेळेस हात चोळायचे, हात एवढे गरम व्हायला पाहिजेत, गाडी ठेवली तरी पिटली पाहिजे त्याच्यात. तर अशा पद्धतीने चोळायचे आणि त्या पद्धतीनं असं ठेवायचं. इथून घ्या, असं मानेवरती घ्यायचं आणि मानेवरून असं वर बघायचं आणि हात ओढत ओढत असं करायचं. आत्ताची तोंड शेजापाजारांची बघून घ्या आणि हा प्रकार झाल्यानंतर मग बघून घ्या विदाऊट मेकअप कसे सगळे सुंदर दिसायला. तर चला जोडा. जरा दम काढ. हे बघा माझ्यात पुरी द्यायचे आहेत, काय सांगायचे. 1, 2, 3. आवाज आला पाहिजे. चला चला चला, जोरात 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 जोरात. आता हा ठेवा. स्वतःला रिलॅक्स वाटलं का? फिरवायचं ना, भारी वाटलं ना. बघा आता शेजापाजारांची तोंड कशी वाटलं. थँक्यू, धन्यवाद. आणि महत्वाच्या कामासमोर आहे. सरांनी खरं तर त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंत कसं जीवन जगलं. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आम्हाला काय करायचं, तुम्ही लहानपणी आई अशी म्हणत होती, आजोबा तसं म्हणत होते, कशासाठी केलं. पण त्याच्या मागे आरोग्याच्या दृष्टीने दिलेला संदेश आजही बघितलं. MPSC UPSC मध्ये जर मुलं बघितली तर खेडेगावात ती पुढे गेली, शहरातलं कोणी जास्त जात नाही. आणि शहरात या मम्म्या
खेडेगावामध्ये आई आहेत अजून म्हणून ते चालले आणि आई राहणं फार गरजेचं आहे. मम्मी जरा बंद झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा याची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळे मावळे बरोबर घेतले आणि त्याची पूर्तता केली. आज आमचा हा राजा, आमचं हे यशवंत कीर्तिवंत महान व्यक्तिमत्व यांनी आज विडा उचललेला आहे की व्याधीमुक्त भारत व्हावं. व्याधीमुक्त भारत होण्यासाठी या यशवंत कीर्तिवंत आणि महान व्यक्तिमत्वाने फार मोठा विडा उचलून त्याची सुरुवात केलेली आहे. याला झाली 30 वर्ष. आज 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी करोना आला आणि त्यावेळेस भारत सरकारने जाहीर केलं, आयुषने जाहीर केलं, दालचिनी घ्या, सुंठ घ्या, मिरी घ्या, पिंपळी घ्या, हे करा, याचा काढा घ्या. आणि मग जनता त्यावरती विश्वास ठेवायला लागली. 30 वर्षापासून अविरत कष्ट करत 30 वर्षापासून हा माणूस सांगतोय की हे घ्या, त्याची दखल कोणी घेत नाही. याला म्हणतात महान व्यक्तिमत्व, कीर्तिवंत, यशवंत व्यक्तिमत्व. आणि हे व्यक्तिमत्व खरोखर जसं आपण वाढदिवसाच्या वेळेस म्हणतो तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, तसं मी या व्यक्तिमत्वाबद्दल बोलेन. आणि खरोखर आज मी ज्यासाठी उभा आहे त्यासाठी मी एकच गोष्ट सांगेन की गेल्या 16 तारखेला महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्माननीय व्यक्तिमत्व, यशवंत कीर्तिवंत महान व्यक्तिमत्व स्वागतजी तोडकर सर यांना सन्मानित करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळेस आपल्या सातारच्या राजमाता कल्पना राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सरांना देण्यात आला. मी परत सरांना मानाचा मुजरा करेन आणि सरांना सांगेन की या हार्दिक अभिनंदनासाठी पहिलं केक थोडासा सरांचा सन्मान करायचा आहे. सरांचा सन्मान करण्यासाठी मी जनतेमधून, रुग्णांमधून सांगेन सर आपण या, सर आपण या, दोघांच्या या की येऊ शकता. सरांचा सन्मान करण्यासाठी, सन्माननीय व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी तर खरोखर मन भरून येतं. आणि असा सन्मान माझ्या राजाचा, असा सन्मान या यशवंत कीर्तिवंत महान व्यक्तिमत्वाचा करण्यात आला आणि ते करण्यासाठी भाग्य मला मिळालं. ते जे करण्यात यावं असं मी सांगितलं त्याचं भाग्य मला मिळालं. आज या यशवंत कीर्तिवंत महान व्यक्तिमत्वाबरोबर मला काम करायला मिळतं, हे माझं भाग्य आहे. आणि आज आपण इथे सगळे उपस्थित आहात. खरं तर YouTube वरती मराठी वैद्य हा चॅनल तुम्ही वेळेवर बघत असाल, बघत राहा, सबस्क्राईब करा. त्या चॅनल वरती रोज सरांचे वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ आहेत. आणि सरांनी हा झरा आहे, हा झरा निसर्ग उपचार घरगुती उपायाचा झरा आहे. हा झरा नाही, फक्त निसर्ग उपचार घरगुती उपचार सांगणारा झरा नसून हे विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं पारिजातकाच्या झाडाखाली सकाळी फुलांची पखरण असते, सडा असतो, तसं निसर्ग उपचाराचा घरगुती उपचार या रूपाने आपल्या समोर पखरण सडा या व्यक्तिमत्वाने टाकलेला आहे. त्याचा उपयोग खरोखर भारतीय जनतेला आणि जगातल्या जनतेला होत आहे, होणार आहे. आणि त्यासाठी जो विडा सरांनी उचललेला आहे त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि आता पूर्ण तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे डिव्हिजन पूर्ण स्टाफच्या वतीने सन्माननीय व्यक्तिमत्व स्वागतजी तोडकर सर यांचा सन्मान करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान करावा असं मी पूर्ण स्टाफला म्हणते.
असं कर. आत्ताच मान्य आमच्या वैद्य गुंडे सरांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच आमचा हा सगळा जो स्टाफ आहे हा खरोखरच भाग्यवंत आहे. कारण की आत्ताच्या आधुनिक जगामधले जे विकार किंवा व्याधी आहेत ते कशामुळे त्याचं वर्णन तर त्या दोघांनी केलेलं आहे. ज्यांचा इतका आमचा जर त्यामध्ये अभ्यास नसला तरी नैसर्गिक वनस्पतींपासून आपला समाज हा रोगांपासून कसा मुक्त होईल त्याच्यासाठी सतत प्रयत्न करणारे जे काही आमचे संस्थापक आहेत या कंपनीचे माननीय स्वागतजी तोडकर सर यांचा जो काही आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा नावाने दिला जाणारा जो काही पुरस्कार आहे तो समाजकार्यातल्या व्याधी दूर करण्याच्या संदर्भात त्यांची जी काही तळमळ आणि त्याग आहे त्याचा विचार करूनच दिला गेलेला आहे. अशा जसं आमचे गुंडे सर म्हणाले की ज्ञानवंत जाणता राजा या प्रकारामध्ये बोलणारे जे काही ठराविक व्यक्तिमत्व असतात अशा त्या एक संस्थापक अशा असलेल्या आमच्या ज्ञानवंत अशा या राजाबरोबर आम्ही सगळे मावळे जे काही काम करतो आहोत त्यांनाही एक प्रकारे समाजाने दिलेली जशी पावती आहे तसंच आमचं पण हे भाग्य आहे. आणि या राजाला आमच्या शेवटपर्यंत आम्ही सगळे मावळे आमच्या परीने पूर्णपणे साथ देऊ ही ग्वाही आपणा सर्वांसमोर मी देऊ इच्छितो. आता पुन्हा 2 मिनिटं बोलतो. नवीन आलेल्या लोकांना कदाचित माहिती नसेल, सगळ्यांना कुणी थांबवलेलं अरे दादा नारायण हे एवढ्या लोकांना कुणी थांबवलेलं आज हेच चाललं नका करू असं. तर जे बाहेर थांबले होते त्यांची मी बरोबर दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. माफ करा तुम्हाला बाहेर थांबावं लागलं. आज बऱ्यापैकी आम्ही चर्चा केली, खूप काही गोष्टी सांगितल्या गेल्या. तुम्ही असता तर अजून मजा आली असती, गंमत आली असती आहे ना. इथं बसलेल्या लोकांना माहिती आहे तर अजून बरं वाटलं असतं. पण तरी सुद्धा सगळ्यांना मी आपण म्हणजे थोडं लेट आलात काय झालं किंवा काय झालं असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागून आपल्या सगळ्यांना आरोग्याच्या शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी निरोगी राहायचं आहे. डोक्यातून आजार काढा, शरीरातून काढायची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो पण तुम्ही डोक्यातून काढायला पाहिजे. आज इथं आल्यानंतर व्याधीमुक्त झालोच हे समजून तुम्ही बाहेर पडायचं इथून. कारण आयुष्य परत परत नाही. दवाखान्यात जाऊन औषधं खाऊन 100 वर्षे कुणी जगलेलं नाही, पण औषधं न खाता 100 वर्षे जिवंत राहिलेली माणसं मी बघितलेली आहेत माझ्या आयुष्यामध्ये. कदाचित इथल्या लोकांनी सुद्धा बघितले असते. कारण पूर्वी दवाखाने नव्हते, लोक 100 वर्ष जगायचे. आज दवाखाने आहेत, माणसांचा आयुष्य कमी झालेला आहे. आणि मला नाही वाटत की असा कोण सुखी असेल की दवाखान्यात जाऊन असं झालं तसं झालं. पोटा मोडण्यासारखी लोक असतात पण त्याचा त्रास हा राहतोच राहतो. याचा अर्थ दवाखान्याकडे जाऊ नका असं नाहीये, जाऊ शकतो. गरज असेल तर नक्की जावा, पण गरज नसताना जे जात आहे ते कुठेतरी थांबवा एवढंच सांगतो. आणि आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण हा पुरस्कार जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हा माझा नसून हा तुमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सेवा करायची संधी दिला. तुम्ही सगळ्यांनी एवढा भरोसा दाखवला कोविडमध्ये किंवा बऱ्याच याला. माझ्यावरती त्यांनी बऱ्यापैकी माहिती गोळा केली महाराष्ट्रातून. आणि महाराष्ट्रातून मी एकमेव व्यक्ती अशी होतो की डॉक्टरांच्या कमी खर्चात हजारो लोकांना, लाखो लोकांना म्हणजे लाखो लोकांवरती उपचार झाले पण हजारो लोक बरे करणार आहेत. मला न भेटता युट्यूबवरच बघून हजारो लोक बरे झाले. त्यांचे रिझल्ट, त्यांचे ते त्याच्या पाठीमागचा अभ्यास वगैरे या सगळ्याचा त्यांनी आढावा घेतला. आणि मग माझं नाव नॉमिनेट झालं होतं. माझं नाव ज्यावेळेस नॉमिनेट झालं, जेव्हा मला समजलं की असं आहे तर तेव्हाही मला वाटलं नव्हतं की हा पुरस्कार मिळेल किंवा माझी अपेक्षा ती नव्हती. मला खरं सांगू का, माझा सगळ्यात मोठा पुरस्कार जर काय असेल, सगळ्यात मोठा पुरस्कार जर काय असेल, तुमच्यातला एवढी सगळे आहेत ना, मी कधी परमेश्वराकडे असं म्हणणार नाही, मागणार नाही की एवढ्या सगळ्यांनाच बरं कर, सगळ्यांनाच बरं कर म्हणणार नाही.
कारण का की हे तुमच्या हातात आहे. परमेश्वराच्या हातात खूप कमी असतं. त्यांनी तुमच्या हातात दिलेलं आहे तुमचं आरोग्य. पण आपण तसं राहतो का? म्हणजे लक्षात घ्या, एक नेहमी उदाहरण सांगतो. वारकरी चाललेला असतो, पांडुरंग पांडुरंग करत 60 वर्षाचा वारकरी, 60-65 वर्षाचा असतो. पांडुरंग पांडुरंग करत जातोय की नाल्यात पडतो. नाल्यात पडल्यानंतर तो पांडुरंगाला हाका मार लागतोय. पांडुरंगा ये, वाचव वाचव वाचव, खूप दांगा करत असतो. कोण येत नाही, 5-6 माणसं येतात, पळत पळत येतात, गर्दी जमते, 5-6 लोक त्याला हात देत असत. बाबा या वरती या वरती या, हात येत नाही म्हणतो. पांडुरंग झाला पाहिजे वाचवा, त्यानंच मला मरतोय. वाचवत नाही पांडुरंग, मरतोय. वर फिरत असताना पांडुरंग भेटतोय. हे लगेच असं, काय देवा आयुष्यभर तुझं नाव घेतलं आणि शेवटी साधं मन मारताना हात द्यायला आलं नाही, कशाला तुझं नाव घ्यायचं? तो म्हणला बाळा आई, ते 5-6 जण होते ना, ते मीच पाठवली ती म्हणून. आता तुला कळलं नाही, त्याला मी काय करू? तसं परमेश्वर स्वतः येत नाही, तो कुणाला तरी पाठवतो. प्रत्येकात परमेश्वर आहे, पण प्रत्येकाने तो जाणला पाहिजे, प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. मी सांगतोय त्यातून थोडं तरी ऐकलं पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या सगळ्यांची मी जबाबदारी घेऊ शकतो. पण तुम्ही जर नाही ऐकलं तर मी सगळ्यांना बरं कर कसं म्हणणार? हाही विचार करा. पण ऐका, थोडंसं ऐका. मी काय एवढं जीव तुडून सांगतोय? काय तुमच्याकडे पैसे मागतो का? सगळ्या महाराष्ट्रभर मी पैसे न घेता फिरतो. मला कुठेही बोलवलं तरी मी जातो. भले तिथे 100, 200, 500 लोक असली तरी मी जातो आणि त्यांना माहिती सांगतो. व्याख्यानं होतात माझी महाराष्ट्रभर. खूप फिरतो मी, खूप फिरतो आणि सगळ्यांच्या हातापाया पडून सांगतो की निसर्गाचा उपयोग करा, नैसर्गिक जीवन जगा. पूर्वी नैसर्गिक जीवन जगायचे लोक 100 वर्ष जगायचे, आजार नव्हते. आज आयुष्य कमी येण्यापाठीमागं स्वतः जबाबदार आहे. व्यायामाचा अभाव, खाणं पिणं, मगापासून बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांना. कसं काय तुम्ही बसल्या बसल्या त्यांना सांगा, तुम्ही स्वागत करू शकता. मी काय काय सांगितलं ते या लोकांना, लेट आलेल्या लोकांना सांगावं असं मला वाटतं. तुम्ही खरंच कृपा करून प्रत्येकाने मगाशी ऐकलं ना, मी आज चेक करेपर्यंत तुम्ही ह्यांना सांगा, एक जण होतो ती आपण माहिती देऊ शकतो. कोणाकडे वक्तव्य असेल तर त्यांनी नक्की सांगावं. आणि सगळ्यांना पाया पडून विनंती करतो, सगळ्यांच्या पाया पडतो. औषध नको, हे औषध म्हणजे आयुष्य नाही आहे. औषध म्हणजे आयुष्य नाही आहे. मिनिटात रिझल्ट देणारे आपल्याकडे नैसर्गिक वनस्पती आहेत, त्यांचा उपयोग करा आणि बरे व्हा, खरंच बरं व्हा, हे सांगतो. आणि हा पुरस्कार म्हणण्यापेक्षा एक जर पेशंट बरा झाला, एक पेशंट जर बरा झाला, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघितलं ना, त्याचं हास्य बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितलं, तर खरंच असले 100 पुरस्कार मिळाल्याचं समाधान होतं का? हे का पुरस्कारासाठी मी काम नाही करत. मला दिलं काय केलं त्याच्यासाठी नाही. माझा खरा पुरस्कार आहे तुम्ही बरं होणं. तुम्ही 2 गोष्टी ऐका आणि करा. आणि मला पुरस्कार द्यायची काही गरज नाही, कारण मी भारत रत्न आहे. माहित नाही का तुम्हाला? माहित नाही? माझ्या आईचं नाव भारत माता, तिचं मी रत्न आहे. भारत रत्न आहे ना. पोरग्याचं नाव हार्दिक आहे. हार्दिक स्वागत भारत मातेची. बायकोचा जन्म गांधी जयंतीचा आहे. आम्हाला स्वातंत्र्य केलं. चला अरे नवीन पत्र आलं आहे त्यामुळे उसू का मगाची माती तर काय लावले निवडणुकीला उभारलं रे ठेवा तुम्ही एक का ठीक आहे जो काय ठीक आहे खायचं नाही ना तुम्ही खायला स्टार व्हायचा आता खाईन हो सकाळी अवघड होऊन स्टार चाकू चूरी से डर लगता है साहब, चाकू की कीमत आप क्या जानो रमेश बाबू. माहिती आहे ना, एका हृदयाचं ऑपरेशन करा होत होतं एका ठिकाणी, फक्त हार्टचं ऑपरेशन. आणि त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं. मी कोणाकडं ऐकलं किंवा काय बघितलं काय लक्षात नाही माझ्या. तर तिथं लिहिलं होतं त्या हृदयाचं ओपन हार्ट सर्जरी व्हायची. हृदय फाडून उघडून
त्यातलं सगळं काढून परत बसवायचं, अशी ती सर्जरी असायची. त्या सर्जरी करणाऱ्या त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लिहिलं होतं, यदि खोल देते दिल यारों के साथ, यदि खोल देते दिल यारों के साथ, तो आज खुलवाना ना पड़ता औजारों के साथ. भ्या वाटतो. चालू काय हॅपी बर्थडे म्हणशील. मुंबईमध्ये मला हॅपी बर्थडे म्हणाले. हे घ्या खावा. थँक्यू, धन्यवाद. सगळ्यांनी यायचं, पटपट पटपट घ्यायचं, औषध मुक्त व्हायचं. लक्षात घ्या, पाया पडतो सगळ्यांच्या.